एकदा जर तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवलात, तर मला खात्री आहे की प्रत्येक वेळी तुम्ही हीच रेसिपी ट्राय करणार आणि ज्यांना गवार अजिबात आवडत नाही, ते लोकंसुद्धा ही भाजी बोटं चाटून पुसून खातील. इतकी टेस्टी ही भाजी लागते आणि बनवायला सुद्धा एकदम सिंपल आहे. ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य स्क्रीनवर आहे, त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे. इथं शेव वापरली आहे. याऐवजी तुम्ही 1 चमचा भाजलेलं बेसन किंवा मग फरसाणमधल्या ज्या गाठी असतात त्या पण वापरू शकताय. छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथं घेतलंय गवार. आता गवार एकदम बारीक साईजची बघून, छान कोवळी बघून घ्यायची आहे, मस्त फ्रेश. तेल घेतलंय, त्याच्यामध्ये आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जवळजवळ 100% शिजवूनच घ्यायची आहे गवार झाकून ठेवून. आता भाजल्यानंतर याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा टाकली आहे मी. छान परतून घ्यायचं आहे. हळद, लाल मसाला, त्याच्यानंतर मीठ, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी साखर टाकून परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ग्रेव्ही टाकायची आहे तयार केलेली. गरजेनुसार पाणी टाकायचं, थोडीशी कसुरी मेथी, कोथिंबीर आणि मी थोडंसं तेल आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर